आज दसरा मेळावा आणि त्यानिमित्तानं आपण बघतोय आजच्या या दिवसाचं वैशिष्ट्य आणि विशेषत्व म्हणजे आजचे मेळावे। आज दसरा मेळावा होतोय आणि त्यानिमित्तानं आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात राजकीय पक्ष काय भूमिका मांडणार इतकंच नव्हे तर कोणत्या विचारांचं सोनं लुटणार हे पाहणं आजच्या दिवशी महत्त्वाचं ठरणार आहे। आज शिवाजी पार्कमध्ये अर्थातच उद्धव ठाकरे गटाचा महत्त्वाचा मेळावा पार पडणार आहे, तर शिंदेंचा मेळावा हा गोरेगावच्या नेस्कोमध्ये पार पडणार आहे। तर भगवानगडावरती पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। तर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खरं तर ठीक नाहीये, मात्र तरीही ॲम्ब्युलन्समधनं जाणार आणि मी माझ्या बांधवांशी संवाद साधणार असा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळेच नारायणगडावरती सुद्धा मोठ्या संख्येनं मराठा बांधव जमलेले आहेत। या मेळाव्याच्या निमित्तानं नेमकी कशा पद्धतीनं आज हे मेळावे होतात आणि त्याच मेळाव्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं विचार लुटले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे आणि आपला विचारही वाढवायचा आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, थेट जाणार आहोत देवेंद्र कोल्हटकर आणि अक्षय कुडकेलवार यांच्याकडे। थेट जाऊयात, काय म्हणतात देवेंद्र आणि अक्षय नेमके कुठे आहेत याचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। देवेंद्र, सध्या काय स्थिती आहे? मोठ्या प्रमाणात आपण बघतोय चिखल झालेला आहे या संपूर्ण परिसरामध्ये, कशा पद्धतीने मेळावा पार पडणार आहे? प्रज्ञा, यावेळी मी दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये आहे आणि याच मैदानात ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे। गेल्या अनेक वर्षापासून दसरा मेळावा जो आहे तो पार पडत असतो, मात्र यावेळी ठाकरेंचा जो दसरा मेळावा आहे तो गेल्या काही दिवसापासून चांगलाच चर्चेत आहे, कारण या दसरा मेळाव्यावरती पावसाचं सावट तर आहे, त्याचबरोबर राजकीय टीका टिप्पणी देखील या दसरा मेळाव्यावरती केली जाते। खास करून भाजपच्या वतीने हा दसरा मेळावा रद्द केला जावा आणि राज्यातली जी काही पूरग्रस्त परिस्थिती आहे त्या पूरग्रस्तांना मदत केली जावी अशी पद्धतीची भूमिका जी आहे ती भाजपने केली होती आणि त्यावरून एक राजकीय वादळ देखील उठलं होतं। तर असं असलं तरी आपण बघतोय की आता ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। मंच सज्ज आहे, आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे, मात्र पावसाचं सावट आहे, त्यामुळे सकाळपासून किंवा कालपासून जरी पावसाने उघडीप घेतली असली तरी गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे या सबंध मैदानभर आपल्याला चिखल पसरलेला पाहायला मिळतो। मात्र आता मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे। सायंकाळच्या सुमारास हा मेळावा पार पडणार आहे। राज्यभरातील शिवसैनिक जे ते उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी येणार आहेत। अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, राजकीय सामाजिक जी काही राज्यातली सध्याची परिस्थिती आहे, त्याचबरोबर आगामी ज्या निवडणुका येणार आहेत, खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, त्या पार्श्वभूमीवर हा सगळा मेळावा महत्त्वाचा मानला जातो। त्याबरोबर दोन्ही ठाकरे बंधूंची झालेली जवळीक ही राजकीय युतीमध्ये परिवर्तित होणार का याचा संकेत देणारा देखील हा मेळावा आहे। त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उद्धव ठाकरे आज त्यांच्या कार्यकर्त्यांना देणार आहेत आणि त्या दृष्टीने आपण बघतो की या मेळाव्याची संपूर्ण तयारी झालेली आहे। पावसाचं सावट आहे, सायंकाळच्या सुमारास कदाचित पाऊस येण्याची देखील शक्यता आहे। असं असलं तरी ठाकरे गट ठाम आहे, कुठल्याही परिस्थितीत हा मेळावा पार पाडायचा आहे, त्या दृष्टीने सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। मंच मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो। मंचावरती लिहिलेलं आहे की विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा, म्हणजे एकूणच आपल्याला या मेळाव्याची ही टॅगलाईन पाहायला मिळते। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या फोटो जे आहेत ते या बॅनरवरती आहेत। तिकडे आपण बघतो की बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांचा फोटो आहे, त्यामुळे ठाकरे गट सज्ज आहे। आजचा मेळावा जो आहे तो सायंकाळच्या सुमारास पार पडणार आहे आणि स्वाभाविक आहे सगळ्यांचं लक्ष असणार आहे उद्धव ठाकरे जे आहेत ते कुठले मुद्दे उपस्थित करतात आणि शिवसैनिक, ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत त्यांना कशा पद्धतीने ऊर्जा देतात आहे। प्रज्ञा, नक्कीच, आणि याच संदर्भात प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच। आता थेट जाणार आहोत, शिंदे गटाचा मेळावा होणार आहे नेस्कोमधनं आपल्याला अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अक्षय। प्रज्ञा, आपण जर बघितलं तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये साधारण 20 ते 25 हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ज्या मंचावरनं एकनाथ शिंदे यांचं भाषण होणार आहे तो मंच देखील सज्ज करण्यात आलेला आहे। शिवसेनेचा दसरा मेळावा खरं तर हा पहिल्यांदाच अशा पद्धतीचा एका नेस्को सेंटर सारख्या हॉलमध्ये होतोय, कारण यापूर्वी आपण जर बघितलं तर शिवसेनेचे दसरा मेळावे हे खुल्या मैदानात होत होते। पावसाचं सावट ही तर एक बाब या दसरा मेळाव्यासाठी आहेच, मात्र कुठतरी दसरा मेळाव्यावर होणारा वारेमाप खर्च हा कमी करून राज्यात ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे त्या ठिकाणच्या पीडितांना देण्यासंदर्भातली भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली। तशा सूचना त्यांनी त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केल्या आणि त्यानंतर या दसरा मेळाव्याचं काहीसं स्वरूप हे कमी करण्यात आलेलं आहे। हा दसरा मेळावा खुल्या मैदानाऐवजी या गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होतोय आणि एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारच्या सूचना
त्यांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। त्यानुसार मराठवाडा विदर्भ ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे अशा ठिकाणच्या लोकांनी या दसरा मेळाव्याला येऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। यावेळचा दसरा मेळावा महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी नसून हा दसरा मेळावा फक्त मुंबई आणि महानगरातील जे शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचीच उपस्थिती या मेळाव्याला असणार आहे। अर्थात असं जरी असलं तरी महाराष्ट्रात शिवसेनेची येत्या काळात राजकीय ध्येयधोरणं काय असतील, भूमिका काय असणार आहे ही याची स्पष्टता आज एकनाथ शिंदे यांच्या भाषणामधनं होणार आहे। साधारण 4 ते 5 प्रमुख भाषणं होतील असं सांगितलं जातं आहे, ज्यामध्ये ज्योती वाघमारे यांचं भाषण, मंत्री गुलाबराव पाटील यांचं भाषण, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांचं भाषण आणि एकनाथ शिंदे यांचं भाषण हे होणार हे निश्चित आहे। मात्र श्रीकांत शिंदे हे देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज दसरा मेळाव्यातनं संबोधित करतील असंही सांगितलं जातं, तशी शक्यता आहे। एकीकडे आपण जर बघितलं तर हा दसरा मेळावा काहीसा त्यावर होणारा खर्च कमी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून 1 लाख किट येत्या आठवड्यात पूरग्रस्त भागामध्ये पाठवण्यात येणार आहे। पूरग्रस्त परिस्थितीवरनं ज्या प्रकारचं भाजपाच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप केले जात होते, पुन्हा एकदा खरी शिवसेना कुणाची, शिवसेनेचं जे जन्मकुंडली किंवा त्याचं जन्म प्रमाणपत्र कुणाकडे आहे, या सगळ्यावरनं जे काय गेल्या 2-3 दिवसांपासून आरोप प्रत्यारोपावरनं राजकारण पेटलं होतं त्याचं उत्तर आज एकनाथ शिंदे यांच्या भाषणातून मिळण्याची शक्यता आहे। नक्कीच, आणि कशा पद्धतीनं ठाकरे आणि शिंदे हे विचारांचं सोनं लुटतात हेही पाहावं लागणार आहे आणि आगामी राजकारणासंदर्भात नेमकं काय भाष्य करतात हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र आणि त्याचबरोबरीनं अक्षय।